नमस्कार धाराशिवकर, मी संदीप कोकाटे आणि आपण पाहताय नमस्ते धाराशिव न्यूज। गेल्या काही महिन्यांपूर्वीच आपण छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली आणि आपल्याला तर माहितीच आहे की कळंब शहर हे सातत्याने शिवजयंतीसाठी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। इथली शिवजयंती ही आगळ्या पद्धतीने आणि समाजभिमुख कार्यक्रमांनी साजरी केली जाते। इथले शिवजन्मोत्सव समितीचे जे काही मंडळ असतील ते अगदी महिला मुलींसाठी देखील कसं पाहता येईल, त्यांना त्यांचा कसा आनंद घेता येईल, शिवरायांचे विचार कसे पोहोचतील यासाठी या ठिकाणी मंडळ प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये कळंबचं नाव आवर्जून उल्लेख केला जातो कळंबच्या शिवजयंतीचा। अगदी त्याचप्रमाणे सगळ्या समाज घटकातील लोक असतील किंवा इतर राजकीय पक्ष असतील किंवा विविध संघटना असतील, विचारांची वेगळे लोक असतील, तर हे सातत्याने शिवजयंतीसाठी वेगवेगळे आयोजन करत असतात। कळंब शहरामधील प्राध्यापक कांबळे सर आहेत, त्यांनी आता आंबेडकर जयंती म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आता आलेली आहे, त्याचं औचित्य साधून आणि छत्रपती शिवरायांचा विचारांचा वारसा अशा दोन्हीची सांगड घालत आता या ठिकाणी कळंब शहरामध्ये पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने साहित्य संमेलन हे आयोजित करण्यात आलेलं आहे। खरं पाहिलं तर ही महाराष्ट्रातलीच नव्हे तर भारतातली पहिलीच वेळ म्हणावं लागेल सर, जसं की छत्रपती शिवरायांच्या नावाने हे साहित्य संमेलन भरवलं जाते आणि अगदी आपल्या कळंबसारख्या शहरामध्ये या ठिकाणी भरवण्याची ही पहिलीच वेळ आहे। काय सांगाल या साहित्य संमेलनाविषयी, ही संकल्पना मुळात काय आहे आणि एकंदरीतच या साहित्य संमेलनाविषयी आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला देशभरात जगभरामध्ये साजरी केली जाते। बाबासाहेबांच्या विविध पैलूवर या निमित्तानं देशभर चर्चा होते, जगभर चर्चा होते। ही चर्चा होत असताना आम्ही कळंबमध्ये काही वैचारिक ग्रुप आहेत, त्याने असं ठरवलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन घेऊया। त्याचं कारण हे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रयतेचं राज्य निर्माण केलं, जे 18 पगड जातीतले माणसं मावळे घेऊन त्यांनी राज्य निर्माण केलं, स्वराज्य निर्माण केलं, त्याच संदर्भाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मिती करून या देशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिशेनं विचारांना घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे। मग महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी काम केलं, त्यांच्यावर पोवाडा लिहिला। छत्रपती शाहू महाराजांनी ह्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिशेनं काम केलं आणि मग हे समाज जोडण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून तुम्हाला आणि आम्हाला करायचं। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथल्या व्यवस्थेनं नाकारलं होतं। सुरुवातीच्या शिक्षणाच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काय परिस्थिती सगळ्या जगाने बघितलेली आहे आणि राजे असताना छत्रपती शिवाजी महाराज राजे असताना सुद्धा इथल्या व्यवस्थेनं त्यांचं राज्य पण मान्य केलं नाही, त्यांचा राज्याभिषेक होऊ दिला नाही। मग इथले माणसं सांगतायत की काय सांगतात की शिवाजी महाराज हे धर्माचे राजे होते, छत्रपती संभाजी महाराज हे धर्माचे राज्य होते, ते रयतेचे राजे नव्हते, हे त्यांना दाखवायचं आहे। म्हणून एक देश वेगळ्या पद्धतीनं घेऊन जाण्याचं काम इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं काही संघटनांनी केलेलं आहे। कधी नाही या देशामध्ये एवढ्या जाती निर्माण झाल्या, जाती तर आधीपासून आहेत, पण तो आज प्रत्येक जात सांगते की मी श्रेष्ठ आहे, माझ्या खाली सगळी माणसं जाती आहेत। ही उतरण फोडण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, शाहू महाराजांच्या काळामध्ये, महात्मा फुलेंच्या काळामध्ये हे जे उतरण आहे ते फोडण्याचं काम, जातीची उतरण फोडण्याचं काम आपण या विचारधोरणांनी केलेलं आहे, या महापुरुषांनी केलेलं आहे। हे उतरण कधी आपण संपवणार आहोत? खालच्या गाडग्याला काय व्हॉइस नाही, खालचे गाडगे काहीच बोलत नाहीत, कारण प्रत्येकाचं तोंड दाबलेलं आहे आणि वरचं लोटकं जे आहे छोटं तेच बोलतंय, तेच मीडियात आहे, तेच समाजात आहे, तेच भांडण लावतं, सगळ्या देशामध्ये गोंधळ तेच लोटकं घालतं। म्हणून ह्या खालच्या गाडग्यांनी मडक्यांनी उभं राहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वीकारायचं आहे। जात सोडायची आहे, जाती अंताचा लढा जोपर्यंत आपण लढत नाही तोपर्यंत देश उभा राहू शकत नाही, हा त्याच्यातला मतितार्थ आहे। आज अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आलेली आहे, राज्याला जो शासन करणारे लोक आहेत
किंवा जे सरकारमध्ये लोक आहेत त्यांना धर्म नसतो, परंतु अलीकडच्या काळामध्ये त्यांनी धर्माची भूमिका घेऊन एखाद्या धर्माला टोकण्याचं काम ते आज सातत्यानं केलं जात आहे. भारत भयभीत झालेला आहे. भारतातला प्रत्येक माणूस भयभीत झालेला आहे की हा देश जिवंत राहतो का नाही. मग त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार किती प्रभावी आहेत, देश जोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार किती प्रभावी आहेत हे लोकांना आपल्याला सांगावं लागेल. पिक्चरच्या माध्यमातून आम्ही वेगळ्या वेगळ्या कहाण्या आम्ही सांगतोय, परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे होते, हे लोकांचे होते, इथल्या 18 पगड जातीचे राजे होते. कारण तुम्ही राजस्थानची परिस्थिती बघा, राजस्थानमध्ये आज मोठे मोठे राजमहाल आहेत, त्यांचे किल्ले आहेत, आज ते पर्यटन आहेत, पर्यटनाची क्षेत्र आहेत, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या लोकांच्या हितासाठी असलं कुठलं पर्यटन व्यवस्था केली नाही, ते लोकांच्यासाठी काम करत होते. म्हणून आम्हाला या देशामध्ये आदर्श राजा कोणता असेल, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, छत्रपती शाहू महाराज आहेत. ही लिंक आम्ही घेऊन फुल्यांकडून आम्ही घेऊन बाबासाहेबांकडून घेऊन आम्ही हा देश उभा करतोय. आणि याच्यासाठी या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना या देशाला तारू शकते. हा जातीयांताचा लढा तुम्हाला आम्हाला लढायचा आहे. हा समाज जो विखुरलेला आहे तो एक जीव करायचा आहे. वेगळ्या वेगळ्या जातीतला हा समाज एक जीव या रयतेच्या नावाखाली छत्रपती शिवाजीच्या महाराजांच्या नावाखाली आपणाला उभा करायचा आहे. म्हणून हा प्रपंच आम्ही करतोय. या साहित्य संमेलनाची पूर्ण तयारी झालेली आहे. कळंबवासियांना आणि परिसरातील लोकांना माझी आग्रहाचं आमंत्रण आहे, आग्रहाची विनंती आहे की आपण या संमेलनामध्ये वैचारिक मेजबानी आपण घ्यावी. या संमेलनामध्ये आपण प्रबोधन केशव शिवराम ठाकरे नगरी असं नाव दिलेलं आहे या परिसराला. आणि संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय यांना आपण विचारपीठाचे नाव दिलेलं आहे आपण त्यांना. आणि आपण त्या प्रवेशद्वाराला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे नाव दिलेलं आहे. आपण या संमेलनामध्ये 4 परिसंवाद ठेवतोय. त्याचबरोबर आपण मूक नायक पत्रकारामध्ये जे काम चांगलं करतात त्यांना आपण दरवर्षी आता मूक नायक पुरस्कार देणार आहोत. की जे बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक नावाचं साप्ताहिक चालू केलं होतं, त्याला 100 वर्षे पूर्ण होऊन गेलेले आहेत. मागच आम्ही ते जाहीर केलं होतं, परंतु तो करोनाच्या काळामध्ये ते कार्यक्रम घेता आला नाही. म्हणून आम्ही दैनिक लोकमतचे उन्मेष पाटील, कळंब व उमरगा येथील अविनाश काळे दैनिक सकाळ यांना आम्ही मूक नायक हा पुरस्कार देणार आहोत. त्याचबरोबर आपण संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांची प्रकट मुलाखत 12 तारखेला आपण घेणार आहोत 12:30 वाजता. ती अतिशय चांगल्या पद्धतीची मुलाखत होणार आहे. त्याच्यानंतर आपल्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये आपण आपले साहित्यिक योगीराज वाघमारे, ते भूमिपुत्र आहेत, त्यांचं लिखाण दर्जेदार आहे, ते साहित्यिक आहेत, त्यांचा आपण गौरव करणार, त्यांना जीवनगौरव पुरस्कारांनी सत्कार करणार आहोत. असा या पद्धतीचा आपला कार्यक्रमाची पूर्ण तयारी झालेली आहे. सर्व गोष्टीचा विचार करता आपण हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सकाळी 9:30 वाजता छत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करून आपण ग्रंथदिंडी काढणार आहोत. या ग्रंथदिंडीमध्ये आपण तुकाराम महाराजांची गाथा ठेवणार आहोत, संविधान ठेवणार आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं ठेवणार आहोत, फकीरा ठेवणार आहोत. ही पालखी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आपण संमेलनाच्या स्थळी घेऊन जाणार आहोत आणि तिथून आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. म्हणून मी कळंबवासियांना विनंती करतो, अतिशय चांगलं सुनियोजित हे संमेलन आपण यशस्वी करावं आणि कळंबकरांनी एक इतिहास निर्माण करावा की छत्रपती शिवाजी महाराजाचं साहित्य संमेलन आम्ही कळंबमध्ये पहिले महाराष्ट्रामधले घेतलो आहे आणि भारतामध्ये नंतर होतील, परंतु त्याचा मान पहिला कळंबकराला मिळालेला आहे. त्याच्यासाठी आपण सर्वांनी तन मन धनाने या संमेलनास उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो. नक्कीच आत्ताच सरांनी सांगितल्या पद्धतीनं देशभरातलं महाराष्ट्रातलं हे पहिलंच इथं मान मिळतो आहे कळंबकरांना, जिथं की छत्रपती शिवरायांचं पहिलं साहित्य संमेलन या ठिकाणी होत आहे. नक्कीच हे साहित्य संमेलन हे खूप महत्त्वाचं आहे. आत्ताची जर पिढी पाहिली तर जयंत्या महापुरुषांच्या जयंतीच्या नावाखाली मोठमोठे डीजे लावणं आणि भल्या मोठ्या आवाजामध्ये नाच गाणं करणं, ते कपडे उडवणं किंवा इतर काहीतरी कृती करणं आणि एकंदरीतच ह्या विखुरलेल्या समाजाला किंवा हे दिशाहीन तरुणांना कुठेतरी छत्रपती शिवरायांचे पण विचार करावे. देशामध्ये जे काही देश आपला संविधानाने चालतो त्या देशातल्या संविधानाचे जे काही बाबी आहेत ते देखील त्यांना जाणीव झाली पाहिजे, त्यांना ते देखील माहिती असलं पाहिजे. या सगळ्या अनुषंगाने आता ह्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या नावाने हे साहित्य संमेलन होतं आहे आणि त्यामध्ये अशा वक्त्यांना बोलवलं जाते की जिथे की आपल्या
संस्कृती म्हणजे छत्रपतींच्या विचारासह आत्ता देशातली जी काय परिस्थिती आहे समित्या एकंदरीतच सगळ्या विषयांच्या अनुषंगाने आता हे साहित्य संमेलनामध्ये चर्चा होणार आहे. तर नक्कीच हे साहित्य संमेलन हे आवर्जून आपण या ठिकाणी साहित्य संमेलनाला यावं अशी विनंती संयोजकाच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं देखील केली जाते. नमस्ते धाराशिव न्यूज, कळंब, धाराशिव.